नमस्कार मित्रांनो, आपल्या CMCR या मराठी चॅनलमध्ये प्रदीप शिंदे स्वागत करत आहे. हा ग्रुप काही अपडेट्स, मार्केटमधील काही अपडेट्स दररोज शेअर करण्याचा प्रयत्न करतो. ज्या की अपडेट्स आपण मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तरी मी कोणतेही रिकमेंडेशन करत नाहीये. फक्त एक नॉलेज शेअरिंगसाठीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर आज मार्केट खूपच सुंदर होतं कारण की आज गव्हर्नमेंटने काही PLI स्कीमच्या योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काही सेक्टरला याचा नक्कीच फायदा झालेला आहे. जसं की कम्युनिकेशन सेक्टर म्हणजे कम्युनिकेशन सेक्टर असेल, ऑटो सेक्टर असेल. दरवेळेस असं काही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करतं त्यामुळे ठराविक सेक्टरला याचा डेफिनेटली फायदा होत असतो. तर आज आपण अशाच काही अपडेट्स बघणार आहोत. चला आपण आज पहिल्या अपडेटला पाहूया. अपडेटची सुरुवात करताना आपण पहिल्यांदा US च्या मार्केटपासून सुरुवात करूया. US मध्ये महागाईचे आकडे आले. 5.4 वरून महागाई 5.3 झाली. नक्कीच इन्फ्लेशन कमी झालेलं आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच पॉवेल यांचे सध्या असलेली महागाई तात्पुरती आहे आणि ती हळू कमी होईल, असे प्रतिपादन खरे ठरले आहे. त्याच्यानंतर पुढची अपडेट आहे. आज पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस निर्देशांक तेजीत होता. सरकारने टेलिकॉम आणि ॲटो अॅन्सिलरी सेक्टर, ड्रोन आणि ड्रोन अॅन्सिलरी उत्पादन यांच्यासाठी PLI स्कीम जाहीर केली आहे. नक्कीच या सेक्टरला याचा आपल्याला फायदा झालेला दिसत आहे. कारण की टेलिकॉम सेक्टरमधील एअरटेल म्हणा, भारती एअरटेल एक सुंदरशी अशी ॲप दिलेली आहे विथ स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहे त्याचं. नक्कीच याचा फायदा एअरटेलला झालेला आहे. तसेच व्होडाफोन आयडिया मेजर बेनिफिशरी असणार आहे. 200 EMAच्या वरती आज तिचा क्लोजिंग झालेला आहे आणि मागच्या दोन ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग व्हॉल्यूमसह व्होडाफोन आयडिया आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. तर नक्कीच या न्यूजचा व्होडाफोन आयडिया आणि टेलिकॉम सेक्टरला याचा फायदा झालेला दिसत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आपली अपडेट आहे ती म्हणजे AGRची व्याख्या सुधारली आहे. नॉन टेलिकॉम रेव्हेन्यूज AGRच्या व्याख्येतून वगळलेले आहे. जे की आज अपडेट गव्हर्नमेंटने टेलिकॉम सेक्टरमध्ये काही रिफॉर्म्स आणले होते. त्या रिफॉर्म्समधली ही अपडेट आहे. ऑटोमोटिव्ह रूटने काही अटीवर 100% FDIला परवानगी दिलेली आहे. AGR ड्यूजचे पेमेंट करण्यासाठी 4 वर्षाचा मोरटोरियम पिरियड दिला. स्पेक्ट्रमसाठी लायसेन्स फी 8% ऐवजी 6% केलेली आहे. स्पेक्ट्रमची मुदत 30 वर्ष केली. 10 वर्षानंतर न वापरलेला स्पेक्ट्रम तुम्ही सरेंडर करू शकता. चार्जेस पेड करून सरेंडर करता येईल. अशा काही या रिफॉर्ममधल्या गोष्टी होत्या. अजूनही पुढे आहेत. त्या म्हणजे टॉवर रोल आउटची प्रोसेसिंग सोपी केलेली आहे. आता टॉवर्स रोल आउट सेल्फ डिक्लेरेशन रूटने होईल. राउटर 5G नेटवर्क्स, इक्विपमेंट, ब्रँड, ट्रान्समिशन आणि इलेक्ट्रॉनिक्स आयटम यांच्या उत्पादनासाठी PLI स्कीम लागू केलेली आहे. आता ह्या गोष्टी ज्या उत्पादन करतात, राउटर्स, त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. जसे की D-Link आहे. D-Link ही राउटर बनवणारी कंपनी आहे जी की लिस्टेड आहे.
दी लिंक इंडिया. आज या शेअर्समध्ये मुवमेंट आपल्याला काही पाहायला मिळालेली नाहीये. पण या रिफॉर्मचा नक्कीच अशा ज्या कंपन्या असतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे आपली इक्विपमेंटमध्ये परावर्तित करण्यासाठी सवलत दिली. ठीक आहे. मासिक कंपाऊंडिंग ऐवजी वार्षिक कंपाऊंडिंग केले जाईल, असा एक रिफॉर्म आहे. दंड यांनी रद्द केला आहे. या सवलतीमुळे टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचा आणि त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांच्या उदाहरणार्थ इंडसलँड बँक, आयडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या शेअर्समध्ये आपल्याला तेजी आलेली दिसली. सरकारने इलेक्ट्रिक व्हेइकल, हायब्रिड व्हेइकल आणि त्यांच्या कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी पीएलआय स्कीम जाहीर केली आहे. त्यामुळे आज ऑटो सेक्टर आपल्याला थोडेसे बूममध्ये झाल्याचे दिसत होते. ड्रोन आणि ड्रोन कॉम्पोनंटसाठी ₹120 कोटींची तरतूद यांनी केलेली आहे. या पीएलआय स्कीममध्ये सामील होण्यासाठी कंपन्यांना ठराविक रकमेची भांडवली गुंतवणूक 5 वर्षात करावी लागेल. ही पीएलआय योजना मंजूर झाल्यावर ऑटो आणि ऑटो अॅन्सिलरी कंपन्यांच्या आणि त्यांच्या ड्रोन बनवणाऱ्या झेन टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपल्याला आज तेजी पाहायला मिळाली. आज ऑटो, मारुती, परत झेन टेक्नॉलॉजी अशा ज्या काही ऑटो रिलेटेड कंपन्या होत्या, त्या कंपन्यांमध्ये आज आपल्याला तेजी पाहायला मिळालेली आहे. प्लस ज्या बँका होत्या, ज्या बँकांना कर्ज सॉरी ज्या बँकांनी कर्ज दिलं होतं, व्होडाफोन आयडिया असेल किंवा एअरटेल असेल, त्यांच्या बँकांमध्येही आपल्याला आज तेजी पाहायला मिळालेली आहे. त्याच्यानंतर आज पुढची अपडेट पुढची अपडेट पाहूया. सरकारने नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड उर्फ बँड कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली आहे. आता नक्की ही कंपनी करणार काय आहे? थोडंसं पाहूया. या कंपनीमध्ये 12% स्टेक असलेली कॅनरा बँक ही लीड स्पॉन्सर असेल आणि 7 राष्ट्रीयकृत बँक मेंबर असतील. या बँकेसाठी सरकारने 31,000 कोटींची गॅरंटी देण्याची मान्य केलेली आहे. जी की रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड आहे. त्याच्यानंतर आपली पुढची अपडेट आहे. डाबरने त्याच्या उत्पादनाच्या किमती 2 ते 7.5% एवढ्या वाढवल्या आहेत. नक्कीच मला वाटतंय या न्यूजचा डाबरच्या शेअर्सवर इफेक्ट झालेला असणार आहे. सध्या तरी काही या शेअर्समध्ये कन्सोलिडेशन झोन आहे, कारण त्यांनी लास्टचा एक सुंदरसा हाय आपल्याला ब्रेकआउट झालेला दिसत आहे आणि कन्सोलिडेटेड ट्रेडमध्ये तो ट्रेड होताना दिसत आहे. पण उत्पन्नाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे नक्कीच यांच्या प्रॉफिटमध्येही वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये आपल्याला चांगल्या किमतीला ट्रेड होताना आपल्याला दिसू शकतो. स्पाइस जेटने 36 नवीन नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू केली. यात डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की आता कोविडचे थोडं शिथिलीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे हळू-हळू पर्यटन व्यवसाय वाढण्याच्या दृष्टिकोनाने पर्यटन स्थळे ओपन केली जात आहेत. त्याच्यामुळे पर्यटकांची सेवा पुरवण्यासाठी जेटनी काही नवीन उड्डाणे चालू केलेली आहेत. नक्कीच यांच्या रेव्हेन्यू उत्पन्नामध्ये वाढवण्यासाठी ही 36 नवीन नॉन-स्टॉप उड्डाणे फायदा देऊ शकतील.
त्याच्यानंतर आहे जेके सिमेंटने तारण म्हणून ठेवलेले 40.2 स्टेक एवढे शेअर्स सोडवलेले आहेत. जेके सिमेंट. जेके सिमेंटने 40.2 स्टेक एवढे शेअर्स सोडवलेले आहेत, जे की तारण ठेवले होते. याचा नक्कीच फायदा जेके सिमेंटला भावी ह्याच्यामध्ये होऊ शकतो. तो आत्ताही एक आउट परफॉर्मर म्हणून निफ्टीला आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे इथे. आणि तो त्याने प्रिव्हियस जो हाय होता तो त्याने ब्रेक केला होता. बट या न्यूजचा आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये त्याचा इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसू शकतो. श्री सिमेंट पुढची आपली अपडेट आहे. श्री सिमेंट कॅप्टिव्ह सोलर प्लांटसाठी ₹500 कोटी गुंतवणूक करणार आहे. राजस्थान सिमेंट प्लांटमध्ये 3,500 कोटी गुंतवणार आहे. पुरुलिया क्लिंकर युनिटमध्ये 750 कोटी गुंतवणार आहे. म्हणजे जवळजवळ सर्वच कंपन्या आता सोलार प्लांटसाठी मोटिवेट होत आहेत आणि एक सेल्फ एनर्जीचा स्रोत उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्यांची विजेची बचत तर होणारच आहे. शिवाय ते गव्हर्नमेंटला एक उरलेली वीज आहे तेही विकून एक उत्पन्नाचा स्रोत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे की टाटा मोटरनेही काल परवा दिवशी सांगितले त्यांच्या पुणे प्लांटमध्ये टाटा पॉवरला त्यांनी एक सोलार प्लांटची निर्मिती करण्याचा टेंडर दिलेला आहे. त्याच्यामुळे भावी वर्षामध्ये ज्या कंपनी सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये नक्कीच आपल्याला एक चांगल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. अशा काही कंपन्या आहेत जसे की बो एक कंपनी जसे की बोरो बोरोसिल लिमिटेड ही कंपनी एक रिन्युएबल एनर्जी मधली कंपनी आहे. खूप छानशी कंपनी आहे ही पण. ह्याच्यामध्ये तुम्ही एक लाँग टर्मचा व्ह्यू ठेवून इन्व्हेस्टमेंट करू शकता. अजून बऱ्याच कंपन्या आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या अपडेटकडे जाऊया. नैसर्गिक गॅसच्या किमती वाढत आहेत. यूएस डॉलर 5.2 एवढी झाली आहे. त्याच्यामुळे गॅसला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत आहे. पुढची आपली अपडेट आहे. तांदळाचे भाव उत्तर भारतात सरबत्ती आणि सेला या दोन्ही मार्केटमध्ये 300 प्रति टन एवढे वाढले आहे. त्यामुळे केआरबीएल आणि एलटी फूड्स या शेअर्समध्ये तेजी होती. केआरबीएल. यस, याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर एल एन टी फूड पण आहे. जो की दावत या ब्रँडनी विकला जातो. नक्कीच आज आपल्याला या शेअर्समध्ये या न्यूजचा इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसत आहे आणि एल एन टी फूड एक चांगल्या झोनमध्ये आलेला आहे. त्याने 200 EMA ला स्ट्रॉंग व्हॉल्यूमसह ब्रेकआउट दिलेला आहे. त्याच्यामुळे एक चांगली तेजी येण्याचा एल एन टी फूडमध्ये मार्ग आहे. जर आपण याचा विकली चार्ट पाहिला
तर एक सुंदरसा असा टार्गेट आपण 79 ठेवू शकतो याच्यामध्ये. तर मी कोणतं रिकमेंडेशन करत नाहीये. तुम्ही तुमचं ओन एनालिसिस किंवा ॲडवायझरकडून ॲडवाइस घेऊन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यानंतर आपली पुढची अपडेट होती, गणेश बेन्झोप्लास्ट या कंपनीने एनएससीवर उद्या लिस्टिंग होईल. एनएससी बेन्झोप्लास्ट. नंतर पुढची अपडेट होते, आरबीएल बँकेने मास्टर कार्ड व्हिसाचा पेमेंट नेटवर्कवरून इश्यू करायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे आरबीएलच्या बँकेमध्ये आपल्याला आज तेजी पाहायला मिळत होती. फोर्स मोटारने त्याच्या गोरखा 2021 या मॉडेलची नवी माहिती सांगितली. दसऱ्याच्या मुहूर्तावर गोरखा वाहने मार्केटमध्ये येतील म्हणून आज शेअर्समध्ये तेजी होती. फोर्स मोटार. येस, आज तो एकदम अप गॅप अप ओपन झालेला आहे आणि तो एकदम नक्कीच, नक्कीच, नक्कीच या शेअर्समध्ये एक किंवा या न्यूजचा आपल्याला इम्पॅक्ट झालेला दिसत आहे. आज तो गॅप अपनी ओपन आहे आणि एक इन्व्हर्टर हॅमर टाइप कॅन्डल टॉपला दिलेली आहे. त्यामुळे जेव्हा हा शेअर्स 220 एम एल जेव्हा खालील त्यावेळेस एक एंट्री करण्याचा आपण प्रयत्न करू शकता. फोर्स मोटार. त्याच्यानंतर पुढची आपली अपडेट होती, टाटांनी आणि अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. बोली दिली आहे, सॉरी. त्याच्यानंतर पुढची अपडेट आहे, रॉयल ऑर्चिड या कंपनीने 7 नवीन हॉटेल्स उघडली आहेत. रॉयल ऑर्चिड सगळ्यांनाच माहिती आहे की आता कोरोना थोडंसं शिथिलपणा आलेला आहे आणि पर्यटन स्थळामध्ये शिथिलता आली आहे. त्याच्यामुळेच रेस्टॉरंट म्हणा, हॉटेल्स म्हणा, अ, पर्यटनांना आणण्यासाठी नेण्यासाठी एअरवेज म्हणा, अशा कंपन्यांमध्ये तुम्ही सध्या आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता. कारण की या लॉकडाऊन नंतर अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये बराच करेक्शन झालं होतं. नावात हा करोना थोडा शिथिल होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला हळू-हळू या क्षेत्रामध्ये कंपन्यांमध्ये आपल्याला हळू तेजी पाहायला मिळेल. त्यामुळे रॉयल ऑर्चिड हॉटेल, येस, एक सुंदर व्हॉल्यूम आहे इथे. 200 EMA ला त्याने चेक करून एक अप मुवमेंट चांगली दिलेली आहे. कंटिन्युअस 5 सेशनमध्ये तो चांगल्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत आहे. अशा अजून बऱ्याच कंपन्या असतात पर्यटन क्षेत्राशी, ज्या की तुम्ही पाहू शकता आणि एक इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी करू शकता. त्याच्यानंतर दुसरी आपली अपडेट आहे, सरकार हिंदुस्थान कॉपर या कंपनीतील 5% स्टेकची OFS द्वारे डिसइन्व्हेस्टमेंट करणार आहे. या OFSची फ्लोअर प्राइस 116 असेल. हिंदुस्थान कॉपर तो आता 124 वर ट्रेड करताय आणि OFS आपल्याला सांगितलेला आहे 116. त्याच्यामध्ये याच्यामधला जो डिफरन्स असतो, त्या डिफरन्समध्ये काही ट्रेडर ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रॉफिट बुक करत असतात. त्याच्यामुळे अशाही काही स्ट्रॅटर्जी डेव्हलप तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आता हे काही अपडेट्स होत्या, त्या अपडेट्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला काही सेक्टरल ॲनालिसिसकडे घेऊन जात आहे. आज जवळ-जवळ सगळे सेक्टर त्यांनी त्यांचे प्रिव्हियस हाय
ब्रेक केलेले आहेत. जे की 2-4 सेक्टर आहेत ते सध्या ब्रेकआउटच्या जवळ आहेत आणि थोडेफार सेक्टर आहेत म्हणजे 1-2 सेक्टर आहेत की ते ब्रेकआउटपासून फारच लांब आहेत. आज फक्त मी तुम्हाला अशा सेक्टरची जे की ब्रेकआउट दिलेले नाहीयेत, त्या सेक्टरबद्दलच फक्त आज मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की तुम्हाला बघता येईल सीएनएक्स प्रायव्हेट बँक. होल प्रायव्हेट निफ्टी बँक, बँक निफ्टी जरी म्हणलं तरी चालेल. हे पहा, बँक निफ्टीचा प्रिव्हियस हाय जो होता तो 37,400 400 किंवा 500 म्हणता येईल आपल्याला. जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते बँक निफ्टी एक अशा कन्सोलिडेट झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. जे की मी हा सपोर्ट सांगितला होता 36,500. जवळ-जवळ बँक त्याच्या आसपासच जे आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये जास्त करून प्रायव्हेट बँकांचं वेटेज जास्त आहे. तर प्रायव्हेट बँकाच्या इंडेक्समध्ये जो की मी माझी ओन लेवल मी बघितली होती. ती होती 16,870-80च्या आसपास. तिने ती ब्रेकआउट दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याने एक रिटेस्ट केलेला आहे. ते आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथून तो आता अप जात आहे. म्हणजे बँकांमध्ये, प्रायव्हेट बँकांमध्ये आपल्याला नक्कीच पुढच्या काही 2-4 दिवसामध्ये आपल्याला एक तेजी पाहायला मिळू शकते. जे की तिचा रेजिस्टन्स असेल सॉरी. बँकेचा रेजिस्टन्स असू शकतो. ज्याची व्हॅल्यू आहे 19,400 म्हणजे 19,500च्या आसपास. नाऊ हा रेजिस्टन्स आता बिकम सपोर्ट्स होणार आहे माझ्यासाठी. सपोर्ट रेजिस्टन्स बिकम्स ॲक्ट ॲज अ सपोर्ट्स हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रायव्हेट बँकाच्या शेअर्समध्ये आपल्याला अपकमिंग सेशनमध्ये एक तेजी पाहायला मिळू शकते. जर आपण विकलीचा चार्ट पाहिला, येस, बँकेने प्रिव्हियस वीकचा हाय होता तो ब्रेक केलेला आहे. तरीही अजून 2 दिवस ट्रेडिंगचे शिल्लक आहेत. बट आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की बँका अपकमिंग सेशनमध्ये एक चांगला मूव्ह देऊ शकतील. त्यामुळे आत्ता सध्या माझ्या रडारवर प्रायव्हेट बँका आहेत. दुसरा सेक्टर जो होता तो माझा ॲटो सेक्टर होता. जो की अजूनही स पाहिजे तेवढा व्हॉल्यूमने तो ट्रेड झालेला नाहीये. तो 200 EMA ला टच होऊन एक सुंदरशी रॅली देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर त्याला एक चांगला रेजिस्टन्स आपल्याला म्हणता येईल जो की 10,400च्या आसपास असू शकतो. तो आत्ता ट्रेड करताना 10,200 300च्या आसपास ट्रेड करत आहे. आत्ताच PLI स्कीम गव्हर्नमेंटने योजना जाहीर केलेली आहे. आत्ताच एक PLI स्कीम गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे. त्याचा फायदा नक्कीच ऑटो सेक्टरमधील कंपन्यांना आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे ऑटो सेक्टरमधील
टू व्हीलरचा सेगमेंट जो आहे तो माझ्या सध्या रडारवर असणार आहे. जसं की टी-व्ही-एस मोटर असेल, हिरो मोटर असेल. एक चांगली अपमूव्ह आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते कारण की दिवाळीचं सेशन आहे आणि अशा टू व्हीलरच्या सेगमेंटना जास्त डिमांड होऊ शकते. त्याच्यामुळे ऑटो सेलचा डाटा आपल्याला जास्त येण्याची आपल्याला शक्यता आहे. त्यामुळे ह्या 2 सेक्टर तुम्ही तुमच्या रडारवर ठेवू शकता. दुसरा जो आहे आपला सीएनएक्स फार्मा. निफ्टी फार्मा. निफ्टी फार्मानी 1 टू 3 वेळेस आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे जर ते सांगायला गेलं तर 14,500 14,600च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनवलेला आहे आणि तो 2 वेळा त्यांनी रिटेस्ट केलेला आहे, बट ब्रोकन केलेलं नाहीये. जर या रॅलीमध्ये निफ्टी फार्मा ब्रेकआउट दिला तर हा एक माझा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असू शकतो. त्याच्यामुळे निफ्टी फार्मामधलेही काही स्टॉक माझ्या सध्या रडारवर असणार आहेत. त्याच्यानंतर माझा लास्टचा जो होता तो होता सीएनएक्स पीएसयू बँक. आज पीएसयू बँकेमध्ये एक स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विकली चार्टवर मी एक ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे जी की 1, 2, 3 वेळेस त्यांनी रिटेस्ट केलेले आहे पण ब्रेकआउट दिलेलं नाहीये. सो मी पीएसयू बँकेच्या काही स्टॉकवर सध्या बुलिश आहे. जसं की एसबीआय असेल, कॅनरा बँक असेल आणि त्या माझ्या रडारवर असणार आहे. इन केस पीएसयू बँकेने एक चांगली मुवमेंट दिली तर आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला इथे 2,500च्या आसपास आपल्याला पाहू शकतो. त्याच्यामुळे एक 100 पॉईंटची मुवमेंट आपल्याला पीएसयू बँकेमध्ये पाहायला मिळू शकते. तर ह्या 4 सेक्टर सध्या आता माझ्या रडारवर आहेत कारण की हे सेक्टर अंडर परफॉर्मर राहिलेले आहेत. बाकीच्या सेक्टरनी त्यांची प्रिव्हियस हाय लेवल आहे ती ब्रेकआउट दिलेली आहे. त्याच्यामुळे या सेक्टरमधील कंपन्या तुम्ही काही गुंतवणूक करू शकता. बट सल्ला मी देत नाहीये. तुम्ही तुमच्या सल्लागाराला विचारून इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आज एवढंच. धन्यवाद.